मित्रांनो, जेव्हा पूर्ण जग इराण-अमेरिका युद्धाकडे पाहत आहे, तेव्हा भारताने शांतपणे जगातील 4 मोठ्या देशांसोबत असा करार केला आहे, जो पाहून ऊर्जा तज्ज्ञही शांत झाले आहेत. दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर भारत आणि पाकिस्तान समोरासमोर होते. पाकिस्तानला वाटले की तो आरोप लावून निघून जाईल, परंतु त्याला जराही कल्पना नव्हती की त्याच मंचावर त्याचे असे कच्चे चिठ्ठा उघडले जाणार आहेत, जे आजपर्यंत कोणीही अशा प्रकारे उघडले नव्हते. चला, पहिल्या अपडेटपासून सुरुवात करूया. खरं तर मित्रांनो, जेव्हा पूर्ण जग सध्या भीषण ऊर्जा संकटाच्या काळातून जात आहे, तेव्हा आपली भारत सरकार इंडिया फर्स्ट पॉलिसीवर चालत अशी काही पावले उचलत आहे, जी खरोखरच थक्क करणारी आहेत. आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारत आता जगाच्या नकाशावर एक नवीन खेळी खेळत आहे. बातमी अशी आहे की आपण अमेरिकेकडून एकूण 13 LPG टँकर्स बुक केले आहेत, जे तिथून रवानाही झाले आहेत. हे मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत भारतात पोहोचतील. या टँकर्समध्ये सुमारे 3.5 लाख टन LPG येत आहे. पण मित्रांनो, ही तर फक्त एक झलक आहे. तुम्हाला आठवत असेल, सुमारे 10 दिवस पूर्वी PMOमध्ये पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय कॅबिनेट बैठक झाली होती, ज्यामध्ये असे ठरले होते की भारत त्वरित अमेरिकेकडून सुमारे 10 लाख टन LPG खरेदी करेल. हे 13 टँकर्स त्याच मोठ्या योजनेचा पहिला हप्ता आहेत. पण कथेतील खरा ट्विस्ट आता येतो. भारताने अचानक अर्जेंटिनाकडूनही LPG खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. तसे तर हे पूर्णपणे बरोबर ठरणार नाही की आपण पहिल्यांदाच तिथून खरेदी करत आहोत, कारण 2025च्या सुरुवातीला थोड्या प्रमाणात माल मागवण्यात आला होता. परंतु मोठ्या स्तरावर 19,000 टनांहून अधिक कार्गो बुक करणे हा खरोखरच एक मोठा बदल आहे. अर्जेंटिनामध्ये वाका मुएर्ता नावेचे एक विशाल शेल गॅस फॉर्मेशन सापडले आहे, ज्यामुळे तिथे नैसर्गिक वायूचे उत्पादन जबरदस्त वाढले आहे. अर्जेंटिना याच गॅसपासून LPG बनवून जगाला विकत आहे आणि भारतासारखी मोठी बाजारपेठ त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि भारताचा उद्देश स्पष्ट आहे. आपल्याला आपले अवलंबित्व फक्त गल्फ देशांवर ठेवायचे नाही. आपण आपली सप्लाय चेन इतकी पसरवू इच्छितो की उद्या कोणताही एक देश आपल्याला डोळे दाखवू शकणार नाही. ऊर्जेसोबतच आपली नजर फर्टिलायझर म्हणजेच खतांच्या सुरक्षेवरही आहे, कारण याचा थेट संबंध आपल्या ताटाशी आणि अन्न सुरक्षेशी आहे. सरकार सध्या रशिया, जॉर्डन, बेलारूस आणि मोरोक्को सारख्या देशांशी सतत चर्चा करत आहे. गंमत म्हणजे सध्या आपल्याकडे खतांचा चांगला साठा उपलब्ध आहे. युरियाचा साठा गेल्या वर्षापेक्षा 10% जास्त आहे आणि DAPचा साठा तर 105% अधिक आहे. असे असूनही भारत कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. 2022मध्ये रशिया-युक्रेन युद्धानंतर खतांची जी टंचाई आणि किमती वाढल्या होत्या, तशी स्थिती पुन्हा निर्माण व्हावी असे आपल्याला वाटत नाही. इतकेच नाही तर सरकार आता वेस्ट टू वेल्थ म्हणजेच कचऱ्यातून कमाई या मंत्रावरही काम करत आहे. तुम्ही PNG म्हणजेच पाईपद्वारे येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसबद्दल ऐकले असेल. आता सरकारने यामध्ये CBG म्हणजेच कॉम्प्रेस्ड बायोगॅस मिसळण्यास परवानगी दिली आहे. हा तो वायू आहे जो शेतीचा कचरा, शेण आणि महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून बनवला जातो. यामुळे 2 मोठे फायदे होतील. एक तर आपली परदेशातून गॅस मागवण्याची मजबुरी कमी होईल आणि दुसरे म्हणजे पंजाब, हरियाणासारख्या राज्यांमध्ये पराली म्हणजेच पिकांचे अवशेष जाळण्याच्या समस्येवरही तोडगा निघेल, कारण तीच पराली आता हा गॅस बनवण्यासाठी वापरली जाईल. एका बाणाने अनेक निशाणे साधले जात आहेत. इतकेच नाही तर ग्राउंड लेव्हलवर पाहिले तर गेल्या 2 आठवड्यांमध्येच 1,25,000हून अधिक नवीन PNG कनेक्शन्स देण्यात आले आहेत. परिस्थिती अशी आहे की अनेक राज्यांमध्ये आता असा दावा केला जात आहे की जर तुम्हाला कनेक्शन हवे असेल तर 24 तासांच्या आत पाईपलाईन तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. मग ते लखनौ असो किंवा इतर कोणतेही मोठे शहर, प्रत्येक ठिकाणी गॅस इन्फ्रास्ट्रक्चर युद्ध पातळीवर वाढवले जात आहे. एकूणच भारत आपल्या ऊर्जा आणि खतांच्या गरजांसाठी आता कोणत्याही एका देशावर किंवा क्षेत्रावर अवलंबून राहू इच्छित नाही. आपण प्रोॲक्टिव्ह होऊन भविष्यातील आव्हानांची तयारी आजच करत आहोत. चला, आता वळूया पुढच्या मोठ्या अपडेटकडे. म्हणतात ना, युद्ध छेडण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. 19 मार्चला जिनिव्हा आणि न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड वॉटर डेचा मंच होता.
तिथे पाकिस्तानला माईक मिळताच त्याने भारताच्या विरोधात विषारी प्रोपोगंडा सुरू केला. पाकिस्तानने भारताच्या धोरणांना जलदहशतवाद म्हटले. त्यांनी जगाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की भारत मुद्दामून पाणी अडवून पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोक्यात घालत आहे. डॉक्टर मलिकनी भावूक होऊन सांगितले की पाकिस्तान हा एक कृषीप्रधान देश आहे, जिथली अर्थव्यवस्था आणि करोडो लोकांची भाकरी थेट या नद्यांशी जोडली आहे. त्यांनी आकडेवारी देत सांगितले की जर पाणी कमी झाले तर पाकिस्तानची सुपीक मैदाने वाळवंट बनतील. इतकेच नाही तर त्यांनी याला महिलांच्या अधिकारांशी जोडत असे म्हटले की शेतीशी संबंधित 61% महिला यामुळे थेट उद्ध्वस्त होतील, जे संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उल्लंघन आहे. पाकिस्तानने दहशतवादाचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आणि याला भारताचा लक्ष भरकटविण्याचा डाव असल्याचे सांगितले. त्यानंतर पाळी आली भारताची. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचा पूर्ण कच्चा चिठ्ठा जगासमोर मांडला. राजदूत परवानी हरीशनी स्पष्ट केले की 60 वर्षांपूर्वी आम्ही मोठ्या मनाने सिंधू जलकरारावर स्वाक्षरी केली होती, पण बदल्यात पाकिस्तानने काय दिले? 3 मोठी युद्धे आणि 4 दशकांपासून चाललेला सीमापार दहशतवाद, ज्यामध्ये 20,000हून अधिक निष्पाप भारतीयांचा बळी गेला आहे. भारताने पाकिस्तानला झिरो वॉटर, झिरो टॉलरन्सचा इशारा दिला. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत त्याला भारताकडून पाण्याच्या एकाही थेंबाची अपेक्षा ठेवता येणार नाही. 20 आणि 21 मार्च 2026च्या ताज्या अहवालानुसार भारताचा मूड आता बदलला आहे. संदेश स्पष्ट आहे: दहशतवादाची साथ द्या किंवा सिंधू जलकराराचे पाणी घ्या. पाकिस्तान दोन्ही गोष्टी एकाच वेळी निवडू शकत नाही. तुम्हाला काय वाटते की भारताचा हा कडक पवित्रा पाकिस्तानची अक्कल ठिकाणीवर आणण्यासाठी पुरेसा आहे? कमेंट्समध्ये तुमची मते नक्की कळवा. जर तुम्हाला आजचे हे विस्तृत विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच पडद्यामागच्या जागतिक घडामोडी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा ॲब्सोल्यूट भारत. जय हिंद.